सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा गजाननं भूतगणादिसेवितं कपेत जम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाक्रन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्या परं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रिय समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बबळ्या बोला ज्ञान म्हणून फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्ताशी अपुल्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबाराय यांचा देवाच्या रूपाचं वर्णन करणारा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा उत्कृष्ट आणि गोड असा अभंग 4 चरणाचा सज्जन श्रोत्यांच्या सेवेकरता घेतला टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल
बोलण्यापूर्वी दोन शब्द सांगायचे ते असे परिहार देणं गरजेचं आहे. 61 वर्ष झाली या सप्त्याले. किती? 61. आता दिसलो का मी? 61 वर्षाच्या पोटी आज एवढ्या मोठ्या लोकात कीर्तन करायला भेटू राहिलं. मोठे मोठे लोक आलेले आहे इथं. बाळू महाराज जी गिरगावकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, सोपान महाराज सानं, किती मोठे आले. आले नाही का? मी का लहान आहो का? लहान असतं तिथं बोलावलं असतं का? चार ते एवढ्या मोठ्या टेजवर मला बोलावलं तर मी लहान नाव हो का? इथं लहान मोठं काही नसते. कीर्तनकार केवढाही असो, मंडप केवढाही असो, देव तेवढाच असते. विठ्ठल विठ्ठल बोलाव तेवढं थोडं आहे. कार्यकर्ते मंडळी, गावकरी मंडळी, अन्नदाते, द्रव्यदाते, टाळकरी, माळकरी, बाहेर गावून आलेली काही भक्त मंडळी, आमचे हरिभक्तपरायण महाराज मंडळी. आता नावं मला सर्वांचे येत नाही. 2च नावं पाठ आहे. काही तुम्ही परिचयाचे हा पाहिलं तुम्हाला कुठेतरी? कोणतं? कासोडा. हो, कासोड्याला पाहिलं पण नाव बोललो. आमचे हरिभक्तपरायण मंगेश महाराजजी गावंडे याच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्व गाववाल्याच्या कृपेने तुमच्या सज्जनाचा दर्शनाचा योग आला. आमचे हरिभक्तपरायण उमेशजी महाराज गावंडे, त्याचं नाव मला अजच माहीत झालं. गाडीवर आले मला घेऊन, गाडीवर घेऊन आले. पण प्रामाणिक माणूस आहे, लिहिता आहे. नाही तर बस स्टँडवर कोणीच पाया लागत आणि चांगले बोलत नाही. हो, आता काल मा कीर्तन होतं बन्नेरा, परवाच्या दिवशी होतो घाटन आपलं हिंगण घाटकर. पोरग मले घ्यायला आलतं. त्याचा भांग पाहिला की बीपीच वाढला मा. त्याचा भांग होता कोंबडा कट. मले गाडीवर नेता नेता त्याच्या केसात चिमणी अटकली. 2 अंडे दिल्याशिवाय बाहेरच नाही आली. आणि खर्रा खात जाय, थुकत जाय, खर्रा खात जाय. आता थुकत जाय ते शितोळे मा तोंडावर आहे. मले का हरी घे का? मले राग आला. असं वाटतं एक भुक्की माराव. पण शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजाची आठवण झाली. पान काऊन थुकलेल्या माणसाला प्रसाद देऊन उद्धार करते. आपल्या तर तोंडावर जाणून नाही थुकत. मग काय आपण नाही नाथबाबाच्या संप्रदायातल्या आपण जर असा राग व्यक्त केला तर कोण आपल्या पाया लागल? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं नियोजन आहे आमचे मृदंगाचार्य. आता मी काही गायक माणूस नाही, मला समजत नाही बरं. जरा ही जोबान नाही तर तुमचं आहे. मी पहिलेच ओळखलं. मला अरबवून टाकसान, कारण इथं आणलेलं आमच्या इकडला एक महाराज अरबवला होता तुम्ही. तसा मी भीत नाही म्हणा. चला खेळीमेळी कीर्तन करू. बालगोपाल आहे, सर्व सुज्ञ लोक आहे, लेकर आहे. तसे आमच्या वारकरी कीर्तनात आमच्या भागात एवढे लोक नसते आणि पोरं तर नसते. निव्वळ म्हातारे, फुटके पिपे, ठोकठाक केले तर जास्त फुटते पण सुधे होत. पण काही काय असे ना, त्याच्याही माध्यमातून बरेच दूर फिरू राहिलो. एकदा आपल्या जे म्हणजे लाईव्ह कीर्तन हे दाखवू राहिले ना, व्हिडिओ कॅमेरा, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या. एकदा आमच्या मृदंगाचार्य महाराजासाठी आणि एकदा सर्व महाराज मंडळीसाठी. आता टाळ्या वाजवायच्या नाही, आता फक्त कीर्तन करतो. आता काय करतो? आणि तसंही मला आता मग मी पॉम्पलेटवर पाहिलं विनोदाचार्य म्हणून. नाही मग विनोदाचार्य टाकल्यावर विनोद करावं लागेल ना, कारण जशी कीर्ती असली तशी कीर्ती कायम ठेवा लागते. सूरत से कीरत बडी, सूरत से थोडासा सौंड्या असा मोकळा द्या, मोकळा ड्रॉप नका करू. सूरत से कीरत बडी. टाळी वाजवा एकदा साऊंडवाल्यासाठी, कारण साऊंडवाल्याची स्तुती करा लागते. त्याच्या भरोशावर कीर्तन आहे. गेल्या वर्षी मी केली होती अमरावतीला साऊंडवाल्याची स्तुती, तर कीर्तन झाल्यावर मला 500ची नोट दिली होती. 500ची. आता काय होईल ते पाहू. पण घरी जाऊन पाहिलं तर नोट बंद झालेली होती. नोट बंद झालेली आहे. चालत नाही पण मी सोडत अजूनही नोट सोडली नाही. नोट चालत नाही पण सोडत नाही. तसे 50 वर्ष झाल्यावर माणसाच्या घरात काहीच चालत नाही तरी घर सोडून सप्त्यात येतच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
रोज कीर्तन आहे, रोज सांगेल या गावचं कर, या गावचं. नाही तर जवान पोरं नाही आमच्या इकडे, म्हातारपणी सत्य ऐकावं म्हणते, म्हातारपणी सत्य करावं. ना समज लोकांचा गैरसमज आहे. जेवण पण नाही. आता म्हातारपणी परवाच्या दिवशी एक बुडा आमच्या घरातला येऊ देत जाणार म्हणे तुमच्या संग कीर्तन आले सप्त्यावर. म्या म्हणलं काय करसाल, वाजवीन ना म्हणे विना. म्या म्हणलं जवानीत नाही दिसला विना, आता काऊन दिसला विना? ते म्हणे हा सुद्या नाही भेटल्या म्हणे सुना, म्हणून तुमच्या संग वाजवतो. म्या म्हणलं जवानीत पडला संसारात पिन्ना, आता नाही भेटल्या सुद्या सुना, ना इलाजानं घ्या लागते विना. जवानीतच जर असा घेतला ना विना तर सुद्याही भेटत होत्या सुना. विठ्ठल विठ्ठल सूरत से कीरत बड़ी, सूरत से कीरत बड़ी, बिना पंख उड़ जाए. सूरत तो जाती रहे, कीरत कभी न जाए. कीर्ती नाही जाऊ देत. चला विनोदाचार्य नाव टाकल्याच्यानं थोडंसं हसू, थोडंसं रुसू. एखादा शब्द गलत निघाला तर रुसू, आणि विनोद झाला तर हसू. थोडंसं हसू, थोडंसं रुसू. 11 वाजेपर्यंत कीर्तनात बसू. कदाचित आपण आज असू, उद्या भरोसा आहे का? काळा नळाचे तोंडी समाधी संजीवन सोहळा आहे माऊलीचा, आणि त्या निमित्तानंच नाही बाबा, मी प्रत्येक कीर्तनकाराला सूचना नाही करत, पण प्रामाणिकपणा म्हणून सांगतो. कीर्तनकार गावरानी असो काळंदी कर असो, त्यानं कीर्तन व्हायलो. संत मामासाहेबजी दांडेकरजीचे शब्द आहे कीर्तनातले, आमचे गुरु सांगे गुलाबराव महाराज राऊत आळंदीकर, त्याचे शब्द आहे कीर्तनातले. कीर्तन कुठेही शिका, पण माऊलीच्या 5 ओव्या कीर्तन व्हायलो तरी सांगत जा. कारण कुठेही कीर्तन शिकलं तरी हे ज्ञान आळंदीहूनच आलेलं आहे. कुठून आलेलं आहे? आळंदीहून आलेलं. 5 ओव्या, बरं 5 ओव्या सांगितल्या तर काय माऊलीवर उपकार थोडी होईल? प्रामाणिकपणा म्हणून, प्रामाणिकपणा म्हणून. एका ओवीवर लोक प्रवचन करते ना, तर बिल्डिंगाच्या बिल्डिंगा बांधल्या एका ओवीवर. मी आई 12 एकर वावर घेतलं, 12 एकर जमीन घेतली. मला लोक भिकारी समजते, मी भिकारी माणूस ना. पण आता मात्र भरपूर झाली कमाई. आता थोडेसे दिवस पैसे घेतो, निश्चय केला 1 करोड रुपये कमावील. ते झाले आता 1 करोडच्या जवळजवळ. आता पैसे घेणार नाही पुढं, थोडेसे दिवस घेतो पैसे कीर्तनाचे, नंतर फुकट कीर्तन करी. आता फक्त 40 वर्ष घेतो पैसे, थोडेसे दिवस पैसे घेतो, नंतर फुकट कीर्तन. काय विकत आणलेलं आहे का? खोळीले भांडार धन्याचा माल, ते मी हमाल भारवाई. हे संताचा माल आहे. नाही याद, नाही याद, राजगिरी सत्ता नाही याची. राजगिरी सत्ता नाही याद, राजगिरी सत्ता नाही याद. हो क्षणभंगुर काही भरवसा, क्षणभंगुर काही भरवसा, राजगिरी सत्ता नाही याद, नाही याद, राजगिरी सत्ता नाही याद. क्षणभंगुर नाही भरवसा, हो क्षणभंगुर नाही भरवसा, राजगिरी सत्ता नाही याद. राजगिरी सत्ता नाही टाळी वाजवा एकदा आमच्या क्षणभंगुर. म्हणजे आज का अर्जुन मध्येच नेलं तुम्ही. गोरी है कलाइया लदे बजे हरी हरी चुड़िया, अपना बना ले मुझे बालवा. गोरी है कला पिक्चरची चालू आहे बरं, क्षणभंगुर. आणि पहिले मी लय गाणे म्हणले सर, पण बंद केले म्या गाणे, बंद केले. म्हणजे ते भांडे घासणी मारली होती फेकून घरच्या बाईनं.
तिले पाहून म्हणलं होतं मी एक गाणं पिक्चरचं. नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं. काहून आमच्या आप्पानं 2 केलते म्हणून मा पहिलं होतं म्हणलं लग्न. आणि मला सुंदर बायको भेटली बरं. काहून तुम्ही म्हणसा तुम्ही तर व्यंगी आहात, पण तुम्हाला बायको कशी सुंदर भेटली. सर्वच लोकांना असमज नसते रूप पाहून देणारे, काही गुण पाहून देणारे असते. आणि गुण कोणचे आहे? हे गुण आहे. कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. माळ पाहून पोरगी दिली. सुंदर बायको भेटल्याच्यानं मला घरात बाहेर जावंच नाही वाटते. जरासा बाहेर जावं, जरासा घरी येत जावं. पाहिलं नाही कधी, गयाला बांधली कधी. माळ पाहून पोरगी भेटली. आता भेटते का? आता आहे का पोरं राहिले? 2 ट्रॅक्टर पोरं आहे आमच्या गावात. लग्नच नाही. 2 ट्रॅक्टर पोरीच नाही भेटलेलं. का म्हणते या बायाची चॉईस वाढली ना. 4 एकर वावर असेल तर पोरगी देतो, नाही तर देत. त्याचंही काही खोटं नाही म्हणा. त्याचं कसं खोटं? ज्याच्या त्याच्या हाती खर्रा आहे, ज्याच्या त्याच्या हाती दारूची बाटली आहे. 2 लेकरं झाले की ताकद कमी होते, लिव्हर खराब होते. लिव्हर खराब झाले, जर जवळ मेला तर नातन पोरीनं कोणाच्या तोंडाकडे पाहावं. पण 4 एकर वावर असल्याची पोरगी द्यायची नाही. पण गयात जर माळ असलं तर 4 एकर वावर पाहायची नाही. माळ असली तर पोरगी दिल्याशिवाय राहायची नाही. माळ म्हणजे निर्व्यसनी होण्याचा एक प्रमाणपत्र आहे. म्हणजे माळ पाहून पोरगी भेटली. तरात झाला माळ घातल्यावर. एवढा तरात झाला, बरोबरीचे पोरं एवढे चिडवे मले. माळ घातली, आता माय घातली बापा साधू झाला. माय घातली, बाप कुठं गेला? मी म्हणलं तो मावशील घेऊन पयाला. तुकाराम महाराजाचं सूत्र आहे, चांगले असेल तर धोतर द्या सोडून, नाताळाच्या माती हाणू काठी. आगाऊपणा केला तर टाळ फिरवा. आणि एखादा गरीब असेल तर त्याला स्वतःचं धोतर द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजन करू सर्वजण, नंतर कीर्तनाला सुरुवात. कीर्तन नाही झालं सुरू अजून, नंतर सुरू करू. पहिले भजन थोडस सर्वजण टाळी वाजवता भजन. हरी मंगल भावन मंगल हारे द्रव सुदशरथ के प्यास बुझतन बुझाई. राम सिया राम सिया राम. टाळी वाजवा, टाळी म्हणा. राम सिया राम. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय वचन न जाय. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. चौपाई म्हणल्याबरोबर महाराजासाठी टाळ्या वाजवा. पण आम्ही तर रोजच चालू आहे. तुमचं सप्ताह झाल्यावर होते नाही होत, आमचं रोजच चालू आहे भजन. एकदा तुम्ही म्हणा सर्वजण राम सिया राम. एका सोयीनं म्हणा, आग्या उठल्यासारखं नका करू. थांबा, पहिले बाया बाया म्हणा. पहिले बाया बाया. पहिली जे महिला मंडळी असेल त्यानं आणि माणसाईनं नंतर. कारण पहिलं प्राधान्य आपण बायालाच देतो. शासनाने दिलं आणि शास्त्राने दिलं. पहिला मान कोणाला दिला? शास्त्रानं कोणाला दिला? धन्य माता, नंतर पिता, कुडी कन्या, नंतर पुत्र. पहिला मान कोणाले? बाईले. पहिलं प्राधान्य बाईले. शास्त्रानं दिलं. शासनानं कोणाला दिलं? शासनानं कोणाला दिलं? बायाले दिलं ना. अर्धी तिकीट यायले आहे का आपल्याला? 1500 यायले का आपल्याला? त्यायले.
पण यायले 1500 घेऊन मोकळ्या झाल्या. पण आपण किती श्रीमंत झालो. आपल्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री आहे. आपल्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री. ज्याच्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री असेल त्याच्या बहिणीचा नवरा किती श्रीमंत असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला काही दिवसानं बायाले फुकट तिकीट होईल. फुकट फुकट तिकीट झाली की बस स्टँडवरच स्वयंपाक करत जा. तिथंच जेवत जा, तिथंच बसत जा, घरीच येऊ नका. कायदा आपल्यासाठी, आपण कायद्यासाठी. कायदा आपल्यासाठी, आपण कायद्यासाठी नाही. कायदा तिकीट फुकट असली म्हणजे का फिरतच राहता का. मला नाही होत तरस. बाया किती काही इष्टीत फिरल्या, मला नाही होत तरस, कारण मी हुशार माणूस आहो. तुम्हाला होते तरस, मग तुम्ही हुशार ना का. याचा अर्थ असा होते, पण तसं नाही. तुमच्या हुशारीत आणि महाहुशारीत फरक आहे. तुम्हाला जागा नाही भेटू देत ही एसटीत बाया. काहून तर तुम्ही शेला फेकता सीटवर. फेकता तुमचा शेला खिडकीतून फेकते, त्या सीटवर बसते. आणि अगाऊपणा केला तुम्हाला जायला घालते. कायदा त्याच्या मागं आहे. कायदा कोणाच्या मागं आहे. आणि मी जे एसटीत टाकतो सीटवर, यायची काय ताकद आहे फेकाची बायाची. मी घरूनच भात वरण आणत असतो पन्नीत कालून. भातनं कोणाचं लक्ष नसलं की उलीसा भातन वरण असं कालूला का सीटवर फेकून देतो. सर्वांच्या मागून येतो. कोणीच बसत नाही. ज्या बाईनं पाहिलं माय कोणतरी बकलं वाटते बाई, त्याची भात बसतच नाही. त्याची काय ताकद आहे फेकाची. सर्वांच्या मागून जातो, त्या सीटवर कोणीच बसत नाही. नंतर ते पेपरनं पुसतो आणि मी बसतो. बसलो की सर्या बाया माग तोंडाकडे पाहते. माय पागल आहे वाटते बाई, वकल्यावर बसला बाई, म्याड आहे वाटते बाई. सांगू आता खरीच म्याडाव, खरीच म्याडाव. काहून म्याडाव. 200 किलोमीटर प्रवास करतो आणि इथं येऊन बडबड करतो. पागल नाही. सोन्यासारखे लेकरं सोडून, लोखंडासारखी बायको सोडून इथे येऊन बडबड करतो. पागल नाही का. पण आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. महत्वाची. व्यवहारात हुशार म्हणून जगल्यापेक्षा परमार्थात पागल म्हणून मरा, मोक्ष भेटल. दुर्योधनासारखा हुशार नव्हता व्यवहारात. दुर्योधन हस्तिनापुरात पांडवायचा भाऊ चुलत, द्रौपदीची साडी वळणारा. एवढा हुशार होता, एवढा हुशार होता, पण मांडी फुटून मेला. व्यवहारात हुशार असणं महत्वाचं नाही, मांडी फुटून मेला. परमार्थात पागल होती विदुर काकाची पत्नी. सालपट दिले देवाले खाले तरी मोक्ष भेटला. विठ्ठल विठ्ठल. एकदा बाया बाया. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. एका बाईचा आवाज येते. भांडण जर करायला बसलं ते एवढा. बरं जाऊ द्या. बरं म्हणलं. नाही म्हणल्यापेक्षा एकदा माणसं 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 तुम्हाला जुतूनच द्या लागतात. राम सिया राम. बापरे, गारपीट झाल्यासारखंच वाटते. चला पण बरं म्हणलं ना. मापाशी माईक आहे म्हणून गावात आवाज जाते. तुमच्यापाशी माईक नाही हे मले माहीत आहे. तुमच्यापाशी माईक नाही हे मले माहीत आहे, पण तुमचा आवाज देवापाशी गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि उमेश महाराज यावर्षी मी रामाचं भजन जास्त लावलंच होते. रामाचं जास्त. काहून तर त्रेतायुगात नवमीच्या दिवशी राम जन्मले होते. त्रेतायुगात. आणि कलियुगात 22 जानेवारीले प्राणप्रतिष्ठा झाली ना अयोध्येत. 22 जानेवारी सण केले आम्ही. तिकडे इकडे झाले सण. दिंड्या दिवे हे झाले नाही का. आणि दरवर्षी करत जा 22 जानेवारी साजरी. दरवर्षी मिरवणूक. ओ मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर.
राम जिद पे आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर। कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर। राम नाम का पी के प्याला जय श्री राम। जय श्री राम। राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा। ए मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जय जय श्री राम बोलेगा। जय जय श्री राम बोलेगा। बरं रामाचं मंदिर झालं नाही का? जन्म झाला ना? चांगलं झालं का वाईट झालं? कोणाले चांगलं झालं असेल ते करा बरं हातवरी. अरे बा, सर्वायले चाला रे की सांगायला काही हरकत? मले नाही आला. मले काऊन नाही आला? तुमच्या एवढा नाही आला काऊन? ज्याच्यात आपल्याच जाग्यावर आपण घर बांधणं काय मोठेपण आहे? रामाची जन्मभूमी होय अयोध्या, रामाची जन्मभूमी अयोध्या. आपल्याच जाग्यावर आपण घर बांधणं काही मोठेपणा नाही. हे रामाचं मंदिर तर मी 20 वर्षाच्या आधी एकटाच बांधत होतो. पण काय करू, अटकली खुटी. काय करू सांगू का? हे अयोध्येत मंदिर झालं हेही नवल नाही. आपल्यात किती ताकद आहे, कुठं मंदिर बांधायची ताकद आहे आपल्यात सांगू? रामाचं मंदिर. पण काय करू, आपल्यात पावर आहे. एवढा पावर आहे सांगू का? पावर दगड मार नाही करसाल ना. कारण मी कोण्या पक्षागिक्षाचा माणूस नाही. मी रामाचा माणूस आहे, देवाचा आणि धर्माचा. मी कोण्या पक्षाचा नाही. तुम्ही गैरसमज करून घ्यायचा नाही. पण आपल्यातला पावर सांगतो. आपण अयोध्येतच मंदिर बांधलं, आपला पावर किती आहे सांगू? हम तो गुलाब को भी कमल बना देते, हम तो गुलाब को भी कमल बना देते, हर जगह भगवा लहरा देते. लेकिन क्या करूं, हम में एकता नहीं ना. नहीं तो अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. आता बनाएंगे मंदिर मनाचे दिवस गेले. बन गया है मंदिर. पुढे आता लोक लेकर काय म्हणते 22 जानेवारी पासून भारत का बच्चा बच्चा. आणि त्याच्या आधी काय म्हणे रे पोरं? आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू. त्याला आता कीर्तन चालू करतो नाही का? कीर्तन चालू कर. कीर्तन चालू नाही झालं अजून, कीर्तन सुरूच नाही झालं. पण ते आता काय आम्हाला थोडंच हसवा लागते ना. काऊन हसवा लागते? प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे. आणि टेन्शन डोक्यात असलं तर कीर्तन डोक्यात बसत. आणि पहिले हसवले, फ्रेश केले, एकडाव का टेन्शन मुक्त झाले, तर मग कीर्तन डोक्यात बसले. मग तर खोटंही सांगितलं तर खरंच समजते. आणि जिथे एवढे लोक आहे बाबा, काही काही कीर्तनातून माया, मी स्टेजवर आल्याबरोबर अर्ध्या बाया उठून जाते. अर्ध्या, कालचा किती मस्त होता हो, आजचा कोण फंट्या जाताचा म्हणते लोक. मग काही जुलमानं बसते बिचाऱ्या, काही असते धार्मिक. मग ते अर्ध कीर्तन झाल्यावर एकमेकीला ढके येते. ते माय वानाला नाही पण गुणाले हे वाटते बाई. असं म्हणलं की मला लागते मग दीट. दीट करणीची बहीण आहे, दीट करणीची बहीण. दीट असं प्रेमानं कोणा का म्हणलं लयच चांगला माणूस आहे तर दीट लागते. दीट लागली की अंग दुखते. अंग दुखलं की घरी जाऊन सांगतो मग बाया मला डीट लावते हो कीर्तनातल्या. तर घरची बाई म्हणते भंगार मालाले कोण डीट लावते. आता तू मला विचारतो, दीट वानाले लागत असते का गुणाले? कायले लागते? गुणाले. मग माणसाचं वान चांगलं पाहिजे का गुण? माणूस पाले चांगला पाहिजे का स्वभावाले? माणसाला डोकसं पाहिजे का अक्कल? अरे पाले चांगला असला तर बायको प्रेम करल, बोलाले चांगलं असलं तर समाज प्रेम करल, पण मन जर चांगलं असलं तर देवही प्रेम करल. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवायची है गई कराची. दोन गोष्टी साधल्या जाते, विज्ञान आणि अध्यात्म. विज्ञान म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होते, हे झालं विज्ञान. डॉक्टर लोकांचे मेसेज येते आता
58 वर्षाच्या पुढे 60 वर्षाच्या आत त्या 2 वर्षात 100 पैकी 99 लोक अटॅकनं मरल. का? रासायनिक केमिकलमुळं, ब्लड सर्क्युलेशन हृदयात नाही झाल्यामुळं. पण डॉक्टर लोक म्हणते ठल शब्द जर वापरला नेहमी सकाळी उठून तर हृदयात व्हायब्रेशन निर्माण होते, हृदयविकार नाहीचा होते. हे झालं विज्ञान, ठल शब्द. पण वी जर लावला तर हे होय अध्यात्म, वी लावला तर विठ्ठल होते, मोक्ष पण भेटते. विठ्ठल 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 शब्दाचाच अध्यात्म आणि विज्ञान आहे. चाचोचे नि सांडीजे ज्ञानोबरायाची ओळख आहे. खंडीजे पै पाणी राजहंसे तैसे तुझं ज्ञान विज्ञान वाटून देऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात नाही का बाबा? मला टाइम सांगा फक्त. 10:30 बंद करायला लागते का 11? मला माहित नाही ना सुरू कधी झालं, किती वाजले आता. नाही आम्हाला टाइम असला म्हणजे आम्ही अभंग सांगतो ना, नाही तर इकडेच बसलं मुक्काम करत तर काय करता. आता मी थोडस कीर्तन करतो नाही का बाबा. अभंगाची प्रस्तावना अशी आहे, आजचं कीर्तन नामपर असावं असा वारकरी संप्रदायाचा नेम आहे. आणि नेमात जे राहते ते लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामी ते. पण माया एक स्वभाव आहे, नेहमी देवाच्या नामाचंच वर्णन करावं तर त्याच्या रूपाचं कवा करावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजचा अभंग आहे रूप पाहता लोचनी. लोचनी म्हणजे डोळे, रूप म्हणजे चेहरा, रूप म्हणजे चेहरा. पण मला एकच कडवं येते असं गृहीत धरू कीर्तन करा पुरतं. मला एकच कडवं येते, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. हे सजनी सुख झालं मला रूप पाहिलं की. पण मला पुढचं माहीत नाही कडवं, दुसरं कडवं माहीत नाही असं आपण गृहीत धरू. पण म्या माऊलीला विचारलं, माऊली तुम्ही म्हणता रूप पाहिलं की सुख होते, आम्ही तर पाहिलं रूप पाहिलं तर दुःखही होते. पण कोणाचं रूप पाहिलं तर दुःख होते, कोणाचं रूप पाहिलं तर सुख होते. दुसरी कोणाचंही रूप पाहिलं तर दुःख होते. 4 जणांना रूप पाहिलं तर दुःख झालं, आणि 4 जणांना रूप पाहिलं तर सुख झालं. पहिले दुःख सांगू का सुख? पहिले दुःख झालेलं सांगू का सुख? पहिले दुःख भोगाव. लहानपणी दुःख झालं चालते, पण म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. पूर्वार्ध कसा जा उत्तरार्ध चांगला. म्हणजे पहिले दुःख सांगतो नंतर सुख सांगतो. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंस मीमापी करशित. डोळ्यानं रूप पाहिलं कोणाचं? अहिल्याचं. कोण? इंद्रानं. इंद्रानं पाहिली अहिल्या. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंस मीमापी करशिती. विद्वानाचा सत्यानाश करते डोळे, असा भागवतात श्लोक आलेला आहे व्यासाचा. या डोळ्यानं अहिल्याचं रूप पाहिलं, थांबावूनच गेला इंद्रदेव. करीन तर बायको इलेच करीन. म्या म्हणलं तुले भेटत नाही, म्या म्हणलं तुले भेटत नाही. इंद्र मले म्हणे फंट्या जाताच्या तू अगपणा करू, तू सोयरीक माई मोडतं वाटते म्हणे. म्या म्हणलं मोडत नाही, पण तुले भेटत नाही. भूत भविष्य वर्तमान आम्हाला समजते, भूत भविष्य वर्तमान आम्हाला समजते, तुले बायको भेटत नाही. काऊन म्हणे? म्हणलं पहिले आता सारखं थोडं आहे, बापानं पोरगा आणा, पोरीनं लग्न करून द्या, त्याच्या संगत चालली जावं असं थोडं होतं. पहिले पोऱ्या पराक्रम पाय. सीतेनं पराक्रम पाहिला होता. जे धनुष्यभंग करल त्याच्याच गळ्यात वरमाला घालील, हलत्या भलत्याच्या घालणार. द्रौपदीचा पण होता, हली पण वरी मासोळीचा डोळा फोडल त्याच्या गळ्यात वरमाला घालील, अशा त्याच्याने पण होता पहिले. तसा अहिल्याचाही पण आहे, जे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करल त्याच्या गळ्यात वरमाला घालतो. जसं ऐकलं इंद्रानं की सुटला ना पृथ्वीला प्रदक्षिणा माराले. मी म्हणलं जाऊ नको रे, तुला भेटत पण ऐकत नाही. तिकडून आला पृथ्वीला प्रदक्षिणा मारून, तर आला तर हिचं लग्न झालं होतं गौतम ऋषी सोबत. मग ती इंद्रदेव मले म्हणे या अहिल्यानं मला फसवलं म्हणे. मी म्हणलं फसवलं नाही, तुले अक्कल नाही, तुले अक्कल. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करजो म्हणलं होतं, पृथ्वीला प्रदक्षिणा मारणं होतं म्हणलं. वाचार्थ समजला पाहिजे, लक्षार्थ समजला पाहिजे. तुले वाचार्थ समजला पण लक्षार्थ समजला यानं कुठंच नाही गेला तरी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं. आता चला एवढंच कीर्तनातून घे जा, एवढीच एक गोष्ट, बाकीचं सर्व सोडून दे जा. पण एवढं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जाग्यावरल्या जाग्यावर प्राप्त होते. तीर्थयात्रेला नाही गेलं तरी सर्व तीर्थाचं पुण्य प्राप्त होते. सांगू का एक गोष्ट? सांगू का?
इकडे 33 कोटी देवाचं मंदिर आहे का या गावात? नाही का? आहे, मला माहीत आहे, पण तुम्हाला नसत. तुम्हाला माहीत आहे पण तुम्हाला माहीत नाही हेच. त्या मंदिराचं नाव आहे गाय. त्या मंदिराचं नाव आहे गाय. गाई आहे ना इकडं. म्हशी, बैल, कुत्रे, गधे. गधे नसन म्हणून तर सप्ते होते. बैल, गाई, म्हशी आहे का इकडं? दूध देते का? आमच्या इकडे काढल्याशिवाय देत नाही. बैल आहे, बैल नाही. बैलाची पूजा होते का पोळ्याला इकडे? पोळ्याले पूजा करते बैलाची, नंद्याची. आहे का बैल इकडं? पोळ्याच्या दिवशी मला अक्षित लावली होती घरच्या बाईनं. प्रसाद दिला. मी म्हणलं खूप दिवस निघाला तर म्हणे बैलाचा सण आहे म्हणे. आहे का इकडे बैल? आहे, हाय बैल. कुत्रे नसल. एक दिवस वानेरानं पराठीच्या बोंड्या खाल्ल्या कपाशीच्या. पोरग म्हणे आई म्हणे आता कुत्रे पोसा लागते म्हणे. तो बाप असल्यावर कायले पोसा लागते म्हणे. हाय का इकडे कुत्रे? गाई म्हशी आहे नाही. चला अंदामंदात थोडंसं झोपीचा टाईम आहे मग थोडंसं पहिलाच दिवस आहेतचा नाही का. पहिल्या दिवशी लोकच तर येत नाही आणि आले तर रंगदेवता निर्माण होत नाही. पण रंगदेवता यायच्यामुळं, महाराज मंडळीमुळं, वाजवणारामुळं, यायच्यामुळं. हे पहा बरं, यायला कीर्तन कायच्या संग खा लागते समजते का? समजते का? पण हे काऊन कीर्तन तू बी सांगू. हे पोटात होते तेव्हा यायची माय कीर्तन ऐके. हे त्याचा प्रमाण आहे. पोटात लेकरू असलं आणि बाई जे करल तसेच लेकरं तयार होते. हे पहा, हे बी राम पोटात होता. रावणाले मारणारं पोरगत तर डोहाळे कौशल्यले लागत होते. अनिर्य धनुष्य मारीनं रावणा. जिजाबाईले डोहाळे लागत होते. काय खाव वाटते तुले जिजा माता? जिजाबाई तर ते म्हणे मले घोड्यावर बसा वाटते. घोड्यावर बसणारं पोरग शिवाजी महाराज पोटात होते. ते डोहाळे असते. आणि एखाद्या बाईले जर चटणी खाव वाटत असेल लेकरू पोटात असल्यावर तर तिखट बोलणारं पोरग जेवणमाले येते. शेजाऱ्याच्या घरचा फळ्या चोरा वाटत असेल तर लादेनसारखं चोट्ट काट्ट जन्माले. त्याचा अंदाज आहे. मी पोटात होतो तर आमच्या आईले दात घासताना राकोंड्या खाव वाटे. राकोंडीनं दात घासते ते राकोंड्याच खाय. आता राकोंड्या खाल्ल्यावर उकंड्या जन्माले. त्याचा अंदाजच आहे. अनुमान प्रमाण. यत्र यत्र धुव तत्र तत्र. ज्या अर्थी त्या अर्थी. जसा डोहाळा तसे लेकर. चला गाईचं 33 कोटी देवाचं मंदिर आहे. तुम्ही बाया माणसं गाईचं दर्शन घेता पण कवाय घेतलं तर पुण्य लागत नाही. पुण्य लागत नाही. त्याचा एक टाईम आहे. तिच्या अंगात 33 कोटी देवता आहे पण जागृत नाही. जागृत नाही. मग जागृत होते कधी? जागृत होते कधी? ते व्यालत असली पाहिजे. आता काही लोकांना व्यालनं समजते, काही लोकांना समजत नाही. साध्या भाषेत पुराणात व्यालनं म्हणते, व्यवहारात त्याला जन्न म्हणते. जन्न. गाय जंदत असली पाहिजे. त्यावेळेस तिला भयंकर वेदना होईल. जीव की प्राण तिचा कासावीस होईल. त्यावेळेस 33 कोटी देवता तिच्यातल्या जागृत होते. त्यावेळेस जर एक प्रदक्षिणा मारली तर एक पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागते. हे गौतम ऋषीचं सूत्र आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घेता घेता लोक अर्धा घंटा घालते. येले म्हणते समय सूचकता. असे पकवाजी असल्यावर असे गायक असल्यावर कीर्तन अरे बाप रातभर नाही सोडा वाटत. नाही तर काही काही गावले. एका गावले कीर्तनाला गेलो एकच पकवाज्या धुमाचं पानच नव्हतं. 10 वाजला एवढा हात अंदर गेला. रामकृष्ण मी आणलं हात कुठं गेला? अंदर गेला म्हणे. मी आणलं काहून? म्हणे धुमाचं पानच नाही. मग वाजवतो कसा? तर काटा काटानं वाजवतो म्हणे. बाबा मला एक दिवस आमच्या सोयऱ्यानं कीर्तनाला नेलं होतं आणि हे भांडे नव्हते. त्याला वाटलं त्या कीर्तनाचा काही संबंध नव्हता. त्याला वाटलं म्हणलं भजनी मंडळी आहे का? हाय म्हणे. तिथं गेल्यावर ढोलाचे भजन, ढोलन झांजा. म्हणलं याच्यावर मला जमत नाही. तर मग जाऊ दे. नाही आले आता लोक जमा झाले म्हणे कीर्तन कसं आहे करा. मग म्हणलं एखादं भजन म्हणा रामकृष्ण हरी. तर ते भजने म्हणे रामकृष्ण हरी आमच्या पाठ नाही. म्हणलं तुम्हाला येईल ते म्हणा. एक तर म्हणा मग मी कीर्तन करतो बा. त्याईनं त्याईचं भजन म्हणलं. आता ते भजन इथून म्हणता येत नाही पण तरी म्हणतो. विनोदाचार्य म्हणलं ना
त्याचं भजन घरातल्या घरात हात नाही पुरत डब्याला, असं वाटते जीवाला नवरा कराव देराला. अरे बंद राहू द्या, बिलकुल बोलायचं नाही, बंद असे हे असल्या नाही. 33 कोटी देवतेचं दर्शन हे सूत्र गौतम ऋषीचं आहे. सूत्र कोणाचं आहे? तुम्हाला सांगतो, गाय व्यालत असली जंदत असली तर एकच प्रदक्षिणा मारायची, दुसरी नाही. एका पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागते, सर्व तीर्थ केल्याचं पुण्य लागते. आणि हे पाहिलं तिनं वरमाला घातली, पण याचं मन होतं ना करीन तर बायको. पाहिल्यावर मग कामानं प्रवेश केला ना मनात. एक दिवस कपट केलं, गौतम ऋषीचं रूप धारण केलं, अहिल्याले स्पर्श केला, कोंबड्याचा आसरा घेतला, भाग द्यायला लावला आणि अहिल्याले स्पर्श केला. गौतम ऋषी परतून आले, आंघोळीला गेले होते, त्याला सूचना झाली होती, ते वापस आले आणि पाहिलं तर इंद्र आपल्या आश्रमात बसला, आपलं रूप धारण केलं, आपल्या पत्नीला स्पर्श केला, त्याला शाप दिला, तुले 100 शद्र पडत. बाईले शाप दिला अहिल्याले, तुले नवऱ्याच्या स्पर्श समजत नाही, तू जहड बुद्धीची आहे, दगडहून पडशील. रूप पाहिलं तर इंद्राला दुःख झालं, 100 शद्र पडले. 100 पडू द्या त्याला 100 पडू द्या, आपला किती फायदा झाला, आपला किती फायदा झाला. ते बाई दगडहून पडली, पण विश्वामित्रानं राम लक्ष्मण नेले होते तेव्हा पाय लावायला लावला होता दगडाले. पाय नाही लावला, दगडाच्या पायाची फक्त माती पडली दगडावर, चरणरज पडले तर त्याच्यातून बाई प्रगट झाली. आपल्या रामाच्या चरणरजाची किंमत जगाले समजली. शिवतशिला भय नारीश, आपल्या रामाच्या पायाच्या मातीनं दगडाचे बाई होते बा, एवढा पराक्रम रामात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नंबर 2 ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं कोणाचं रूप पाहिलं? आपल्या पोरीचंच. आणि कामानं प्रवेश केला मनात. ब्रह्मा कन्येशी धरू जाय म्हणून शास्त्र तर असं सांगते, बापानं पोरीच्या बाजीवर सुद्धा बसू नये. बापानं पोरीच्या बाजीवर बसू नये. काम एवढा विलिंदर आहे, कवा प्रगट होते पतास लागत नाही. साधू संताचा विद्वान लोकांचा घात केला या कामानं. मग काम एवढा खराब असता तर देवानं कायले निर्माण केला असता? काम भगवंताची विभूती आहे, काम भगवंताची विभूती पण आहे. त्याला वासना म्हणते. वासनेच्या द्वारे कितीतरी लोक जैलात गेले, खून झाले, पण देव म्हणते मी राहायचं ठिकाण होते, विभूती होय. पण वापर महत्वाचा आहे. वस्तू खराब आहे का चांगली आहे हे वस्तूवर अवलंबून आहे, वापरण्यावर आहे. मोबाईल चांगला आहे का वाईट आहे रे पोरं? मोबाईल असं ना तुमच्याजवळ आहे का? बापा काही पोराजवळ तर इंग्रजी कवला एवढा आहे, खपरेलं च्या खपरेलं, खिसाला आनंद मोबाईल मोठा. महापोराजवळ आहे, दिवसभर अंगठा बिजी. अंगठा झाला की करंगई, दोन्ही झालं की मंदातलं, तिन्ही झालं की सबन बोटं बिजी केलं. मी पोराला विचारलं, अंगठा जर मोबाईलवर बिजी असला तर मला मेल्यावर पाणी काय न 500 रे, तरी तुम्हाला पायाच्या पांगट्यानं पाणी. आता कीर्तनकाराचेच जर लेकरं एवढे बिलिंदर असले तर तुमचा काय घ्याव नाही. जीन्स पॅन्ट आणला पोरानं 5000चा. सर जीन्स पॅन्ट म्हणलं आणण्याबद्दल म्हणाई, आणण्याबद्दल म्हणा नाही, 5000चा नाही 10चा आण, पण संस्कृती मातीत घातली. कशी जीन्स पॅन्ट घातला की बसून लघवी करता येत. पुराणातलं सांगतो, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादक स्पर्शं क्षमास. हे धरतरी आपली आई आहे, हे विष्णूची पत्नी आहे. पर्वत रूपी स्तन हिचे आहे आणि समुद्र रूपी वस्त्र धारण केलं. आपली आई आहे, देवाची पत्नी आहे. हिच्यावर जर माणसानं उभ्यानं लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचा दोष लागते, पाप लागते. म्हणून माणसानं बसून लघवी करायला लागते. मी म्हणलं आता जीन्स पॅन्ट घातल्यावर बसून लघवी कसा करते? ते म्हणे बाबा बसून नाही जमले तर झपून करी. कीर्तनकाराचेच बरं काही आम्हाला नेम करू देत नाही, आम्ही बसून लघवी करतो. कारण माहीत आहे ना, मागं याच आहे वाशिमच्या बसस्टँडवर नाही, पुसदच्या बसस्टँडवर गेलो, बाथरूममध्ये गेलो, बसून लघवी करू लागलो. एक जण घाई आला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून गेला. त्यापासून मी विचारच केला, समयासी सादर बाबा. असं करू देत नाही लोक आपल्याला. फक्त आपलं चांगलं दिसते तेच नाही जमते. ताटातले पदार्थ दिसू द्या ना आपले गोड, मग पहा ना त्याचं मन यायले गोड पाहिजे खाले. नाही शेणमांड आमच्या समोर गोड भगवंताचं नाव घेतलं की लोक गोडच खाऊ घालते. विठ्ठल 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 विठ्ठल.
त्यानं स्वतःच्या पोरीचं रूप पाहिलं, कामाला प्रवेश केला. ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पोरीचाच हात धरला, वीर्य पाच झाला. सनत सनातन सनंदन सनत कुमार 4 लेकरं ब्रह्मदेवाचे. त्याईनं सांगितलं, बाबा तुम्हाला पोरगी समजत नाही, तुम्हाला काही लाजगीज वाटते का नाही. पोरं बोलले केलेल्या कृत्यावर त्याला पश्चाताप झाला. त्यानं शरीराचा नाश केला. त्या शरीराचा नाश केल्यामुळे ते ध्वारी झाली. हे दुपट हे राहते सकाळी धुकं हे ब्रह्मदेवाच्या शरीराचं. त्याचा तर झाला सत्यानाश. आपलाही करते, हरभरे होऊ देत नाही, तुरी होऊ देत नाही. ते धुकं आहे, त्याचा झाला सत्यानाश. होऊ द्या, त्याचा आपला फायदा झाला. कोणता फायदा झाला? त्याला झालं दुःख, पण आपला फायदा झाला. कोणता? ब्रह्मदेवाचं वीर्यपात झालं, ते हत्तीच्या कानात पडलं. हत्तीच्या कानात ते वीर्य पडल्यामुळे त्या हत्तीच्या कानातून नवनाथातला एक कानिपनाथ जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगतो आता, पाराशरानं रूप पाहिलं मत्स्यगंधेचं. पाराशर ऋषी, पाराशर हे 18 पुराण जैन लिहिले ते. पाराशर आपलं व्यास, त्याचे वडील पाराशर, त्यानं पाहिलं मत्स्यगंधेचं रूप. त्याच्याही मनात काम प्रगट झाला. त्यानेही स्पर्श केला. हजारो वर्षाची तपश्चर्या मातीत गेली, पण आपला फायदा झाला. त्यानं मत्स्यगंधेला स्पर्श केल्यामुळं भगवंताचा कला अवतार जन्माला आला. त्याचं नाव व्यास महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विश्वामित्रानं मेनकेचं रूप पाहिलं. एकच ठुमका लावला मेनकेनं. 60,000 वर्षाची तपश्चर्या वयानेच घालून दिली. त्याचा झाला सत्यानाश. तुकाराम महाराजाचा फायदा झाला. तुकाराम महाराजाचा फायदा कोणता झाला? भंडाऱ्या डोंगरावर बाई पाठवली, लोकांना पाठवली. पण त्या बाईले सांगितलं, आम्ही विष्णुदास तैसे. तैसे म्हणजे कैसे? हा प्रश्न निर्माण होते. तैसे म्हणजे कैसे? दुधे महाराजासारखे? नाही. अहो 60,000 वर्ष तपश्चर्या केली, सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. पण तरी एक बाईने ठुमका लावला तर सर्व वयाने घालून दिली तपश्चर्याची. तसे नोय आम्ही, तैसे नोय. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणते, परई येणारी माऊली समान. जाहेव माते आणि कन करी. आम्ही विष्णुदास. आपला एक सांप्रदायिक तसा आहे. परक्याच्या बाईला आईचा दर्जा दिला जाते, म्हणून ती इथं लोक बाहेर येऊ देते. एरवी दुसऱ्या कामात जाऊ देत, दुसऱ्या कार्यक्रमाला माणसं स्वतः जाईल संघ, पण इथं बाईली एकटेल जाऊ देते. कारण हे संप्रदाय कसा आहे, दुसऱ्याच्या बाईले आईचा दर्जा दिला जाते. संताचा, ज्ञानोबराचा, नाथबाबाचा, तुकाराम महाराजाचा संप्रदाय. आणि मा वैयक्तिक स्वभाव आहे. कीर्तनात लहान पोरी असले तर मी नाती समजतो, पोरीच्या वयाच्या असल्या तर पोरी समजतो, आणि बहिणीच्या वयाच्या असल्या तर बहिणी समजतो, आणि आईच्या वयाच्या असल्या तर आई समजतो, आणि बायकोच्या वयाच्या असल्या तर भाभी माय समजतो. वहिनी आमची, वहिनी म्हणजे मोठ्या भावाची. तुमचे पती जे आहे ते आमचे मोठे भाऊ, आमची आई. तुमच्या मनावर तर लावाचा. पण काही लोकांना मार दगडमार केली, शब्द साडाच्या 2 दगड फेकले. हो, मी एक दिवस सांगितलं होतं, आईसारखं प्रेम जगात कोणी करत. केलं का आईसारखं प्रेम जगात? कोणतरी केलं का? जन्माला आलो तेव्हा केस होते का आपल्या डोक्यात? होते का? आईनं हात फिरवला होता प्रेमाचा, भांग काढायला केस हलते. लग्न झाल्यावर घरच्या बाईनं फिरवला, होते ते गेले. पाके उडाले, टकोऱ्यावर कुठं केस राहिलेले. जन्माला आलो तेव्हा गालं होते का आपल्याला? गालं होते का? आईनं मुका घेतला होता लहानपणी, सफरजनासारखे झालते. बापरे, करंटचे लोक आहे. तुमच्या मनानं अर्थ लावाचा. मी बोलतो तेवढंच ऐकायचं. मी बोलतो तेवढं. तुम्हाला काय समजते रे? तुम्हाला फक्त मोबाईलवर बोट फिरवा आणि इकडून तिकडे मिस कॉल, हाय बाय करा, आय लव्ह यू म्हणा. बरं, काऊन हसले? आय लव्ह यू शब्द खराब आहे, देवाचं रूप आहे आय लव्ह यू शब्द. पण इंग्लिश असल्यामुळे विकार निर्माण झाला. आय लव्ह यू प्रेम, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मराठीत. आय लव्ह यू काय पोरीनं पोराले, पोरीलच म्हणाव का? आय लव्ह यू मम्मी, आय लव्ह यू पप्पा म्हणतात ना. माय डिअर मले म्हणते पोरग माय डिअर. हा पोरग लय चांगला आहे बरं. आता करंट लागलं, कीर्तनाला येण्याची माझी अवस्था नव्हती, डीपीहून पडलो. आता जायलेले आहे. तुम्हाला फोन करत होतो, पण 15 दिवस झाले
येतच नव्हतो, कारण माणसाची मी काय साधू संत थोडा आहे, आपलं लेकरातही मन गुंतते, गुंतत नाही का? पोरग एवढं सुपर आहे आमच्या यायला, तर तुम्हाला दाखवलं होतं मी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून. मग मंगेश महाराज ते म्हणजे तुमच्यासारखं दिसत नाही म्हणे. दिसो का नाही दिसो बा मायच होय. मग त्याची माय दाखवली व्हिडिओ कॉलवर, तर म्हणे अरे बापरे मायच्या वाहनावर गेलं म्हणे. म्हणलं शेजाऱ्याच्या तर नाही गेलं ना. आणि महापौराचं टेटस राहते, वावर आहे तर पावर आहे, वावर आहे तर. आणि त्याले बापाबद्दल स्वाभिमान आहे, माबद्दल, आणि मलाही त्याच्याबद्दल आहे. पोरग सुपारी खात नाही, सोप खात नाही, चहा पित नाही, निर्व्यसनी पोरग आहे म्हणून अभिमान आहे मध्ये. नाही ताताचे पोर हमें तो लूट लिया पान ठेले वालों ने, गोरे गोरे खर्रे ने, काले काले तंबाखू ने, ज्याच्या त्याच्या नाही. महापौराचं टेटस राहते, कोणाचा बाप आमदार असल, कोणाचा बाप खासदार असल, मा बाप इमानदार आहे म्हणते. आजपर्यंत कोणाले पैसे ठरवले नाही कीर्तनाचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचे पैसे ठरवले म्हणजे ते लोक खराब आहे का? नाही नाही, अजिबात नाही. तुमचे पैसे किती काही कीर्तनकाराने घेतले तर कामीच लागणार आहे. पुरुषोत्तमजी महाराज पाटील मोठं करोड रुपयाचं मंदिर बांधलं आपल्यासाठी. इंदोरीकर महाराज फुकट लेकरं शिकवते, धार्मिक संस्था आहे. कीर्तन तुमचे पैसे वाया जाणार नाही. लक्ष्मीचं रूप धारण करते, कीर्तनकाराला यायला दिले ना तर लक्ष्मीचं रूप धारण करते पैसा. जर इकडे नाही दिला आणि तिकडे गेला तर तेच पैसा माहेचं रूप धारण करते आणि भांडण निर्माण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला आता 4 लोकायले सुख झालं ते सांगतो. 4. नंबर 1 जटायू पक्षी, नंबर 2 पुतना, नंबर 3 कैकई, नंबर 4 द्रौपदी. आणि आता संत मंडळी तर सर्वच आहे, पण त्याच्यात 5वा नंबर आपण माऊलीचा, ज्ञानोबरायाचा. पहिल्या नंबरवर माऊली आहे, पण मला सांगासाठी होय, कारण अभंगाचं पहिलं चरण सांगायला लागेल ना, मग शेवटी न्यायला लागते माऊलीला. म्हणून मी क्रमाक्रमानं नंबर 1 जटायू पक्षी हाय माहीत, पुराणातला रामायणातला जटायू पक्षी. त्याला रामायणात जटायू म्हणते, व्यवहारात त्याला गिदाळ म्हणते. व्यवहारात त्याचं खाणंही चांगलं नाही, त्याची जातही चांगली नाही, त्याचा आवाजही सुद्धा नाही, ते पाहिलेही सुद्धा नाही, पण त्याचं काम सुद्धा आहे. त्याचं काम ते मांस खाते, पण त्याचं काम किती सुद्धा. एक डाव रावणानं सीतेला नेलं होतं. तुम्ही नसेल तिथे, मी तिथेच होतो. बरं खोटं वाटतं का तुम्हाला? त्रेतायुगात आपण होतो वानेराच्या रूपानं, त्रेतायुगात, द्वापारयुगात गोपाळाच्या रूपानं, आणि कलियुगात विठ्ठलासोबत वारकऱ्याच्या हरिभक्ताच्या रूपानं. प्रत्येक युगात हा आपण. आणि तुकाराम महाराज उद्धव रूपानं आहे द्वापारयुगात. आणि त्रेतायुगात रामासंग वालीचं पोरग अंगद म्हणून आहे. वालीचं पोरग म्हणून अंगद म्हणून तुकाराम महाराज आहे, आणि परमात्मा राम म्हणून आहे. आपण वानेर म्हणून आहोत. आपण वानेर. तुम्ही लहान लहान वानेर असेल, मी मोठा भाड्या असेल, पण होतो. कोणी नळ नीळ जामवंत, कोणी हनुमंत, कोणी सुग्रीव, कोणी वाली, हे कोणी हनुमंत होतो, पण मी तिथंच होतो. आणि तुम्ही म्हणसान एवढे छातीले हात लावून कसे सांगता? पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी तिथं होतो. कारण जे साधू संत लिहिते ते कधी खोटं लिहित नाही. आणि संतावर एवढा विश्वास आहे की आम्ही छातीला हात लावून सांगतो की आम्ही तिथंच होतो. कारण संताची पायी, संतावर ज्याचा विश्वास असेल त्याच्यावर देव कृपा करते, आणि व्यवहारातल्या लोकांवर भरोसा ठेवते, त्याचा कार्यभाग बुडते. विठ्ठल विठ्ठल व्यवहारातल्या लोकांवर जर बाबा भरोसा ठेवला, तुकाराम महाराज म्हणते जो दुसऱ्यावर विश्वास आला आणि त्याचा कार्यभाग, आणि संतावर विश्वास ठेवला तर जेणे हा गोपाळ, देव कृपा केल्याशिवाय राहते. साधूवर भरोसा पाहिजे. साधूचं कसं, साधू म्हणजे परिसर. साधूले एक न कळतही भेट झाली तर जीवनाचं सोनं होते. वरिसाले जर लोखंड लागलं ना तर लोखंडाचं सोनं झाल्याचं. फेकून मारलं तरी सोनंच, आणि प्रेमानं लावलं तरी सोनंच. नारदावर वाल्या कोई तलवार घेऊन गेला तरी सोनंच झालं जीवनाचं. सांगू काय एक अनुभव आली अंगा, ते या जगात येत असे. त्याला एका मिनिटात सांगतो.
तुम्ही बघ लोक दुसऱ्याचं सांगता, तुमच्या बाबतीत काय भानगड आहे? सर आता कोणतंही पाप असलं तर उघड करा आणि पुण्य झाकून ठेवा. मी कीर्तन करायच्या आधी जुवा खेळलो लग्नाच्या आधी. तेव्हा कीर्तन काही करू नये, समजेच नाही कायले म्हणते देवन कायले म्हणते धर. पण एका कीर्तनकार असा सप्ताह होता तुमच्या गावासारखा, पण याच्यापेक्षा लहान होता. हे लयच मोठा सप्ताह, मा बीपीच वाढते. आल्याबरोबर तर गुल्ल्या टाकू का, झापू टाकू, एक्का टाकू का, बादशा टाकूच एवढे. मराठवाड्यात असते एवढ्या लोक, तिकडे जात असते ना. छोटा इंदुरीकर म्हणते काही भागात मले, पण इंदुरीकर मले लोक म्हणते इंदुरीकरासारखं कीर्तन करा. मी म्हणत असतो त्याच्यासारखे मला पैसे द्या. मग इंदुरीकर सूर्य लाईट ते बेसनचे बेसन आणि शिरा ते बेसनचे बेसन आणि शिरा ते. पण जवाई जेवायला बसला, सासू म्हणे 8 दिवस झाल्यावर सासू म्हणे पाहुणे बा बेसन आहे ना शिराच समजा आणि भाकर आहे ना पुरीच समजा. किती दिवस समजा? 8 दिवस समजला. जवाईने एक दिवस अशी बाई केली वर आणि सासू आली वाढ आले. जवाई बापू बेसन आहे ना शिराच समजा, भाकर आहे ना पुरीच समजा. अशी मारली गालावर जवाईनं सासूच्या. मामीजी हे मामाजीचीच समजा. समजल्यानं समजते का? तुम्ही तरी कीर्तनात बसले होते, मी कीर्तनातही नव्हतो बसलो. पण सहज बोलणे, सहज जरी ऐकलं कीर्तन तरी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बाहेरूनच ऐकलं होतं कीर्तन, जुवा खेळणं झाला, निघालो. 2 जण होतो, मीन मा सोबती. कीर्तनकारांनी सांगितलं होतं, जेले खाले नसन भेटत म्हणे त्यानं सप्त्यात यावं म्हणे. बजेट लागते म्हणे, मंडप झाडावं म्हणे, विना घ्यावं म्हणे, टाळ घेऊन उभं राहावं म्हणे. त्याचा ताल बसल्याशिवाय राहत नाही. साधूचे शब्द आहे कीर्तन. आणि ज्याला गावात कुत्र विचारत नसन त्यानं सासरवाडीला जावं म्हणे, त्याची किंमत झाल्याशिवाय राहत नाही. मी आलो इकडे, खायला काहीच नव्हतं हो. लोकांच्या कामाला जावं तर भाकर बांधायला फळकं नव्हतं. आता भागवत कीर्तन करतो तर 3 कट्टे शेले आहे घरी. 3 कट्टे शेले सुतईनं टाचून, घरची बाई यातले काढते त्याच्यात घालते, त्यातले काढते याच्यात घालते. कोण मागतला तर 1 शेला देत नाही हो. दे न बाई एखादा शेला. फुकट आहे का बाई? मानावर यायला रक्त वका लागते, इथं नागर ओढते का? याचा अर्थ असा आहे, भगवंतानं दिलेली श्रीमंती आहे, वाटून खात जा, गरीबाले देत जा. विहिरीतलं पाणी उपसलं तर नवं येत असते चक, नाही तर शेवाय चढत असते. संपत्ती दाबून ठेवली तर त्याच्यावरही नाही, म्हणून देत जा. त्याचा अर्थ असा आहे. तर मी याच्यात आलो, हाल बसला. आता याचाच बजेट नव्हता. मातीचे पोपळे खावं, भीतीचे. भूक लागली की खोटं नाही बोलत, भीतीची माती खावं. आता तर घरी अवसं वातावरण, अच्चरदानी मच्छरदानी गुलाब पाणी, 10-5 लोकांची तानातानी, बसाल पाट टाटाल पाट भवताल उदबत्याचा घमघमाट. इकडून वाढाले ते तिकडून वाढाले ते. तुमच्या गाला सफरचनासारखी दिसते हो सप्त्यावर गेली की. म्हणते सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. तुमच्या गाला सफरचनासारखी दिसते, तुमचं नाक अंगुरासारखं दिसते. नानला खाशील त्याच्यात शंभूड असते. आता सर्व गोष्टी बरोबर आहे. काहून? ते साधूचं ऐकलं ना, कीर्तन ऐकलं ना साधूचं, आणि ऐकलं तसं केलं, जीवनाचं उद्धार कल्याण झालं. सर्व गोष्टी तंग आहे, बरोबर आहे. आणि माया मित्र आले सोबत्याले, त्याला गावात कुत्रे विचारे नाही, पण त्याला सांगितलं तर सासरवाडीला जावं. त्यानंही ऐकलं, त्याच्याही जीवनात बदल झाला. ती मासारखा गरीबच होता, एकच ड्रेस होता त्याने. सासरवाडीला जायचं तर कसं जावं, आणि पाऊस चालू होता. पाऊस 5 किलोमीटरवर त्याची सासरवाडी होती. इकडे पाऊस तिकडे पाऊस. इकडे दिवसभर पाऊस असला त्याला काय म्हणते, झड म्हणते का? झडच म्हणते का? मग जमलं. मग तुमचं आमची भाषा एकच आहे का? झड चालू होते. आमच्याही गावचे दरवाजे बंद, सासरवाडीचे बंद. पण याने तिथं जाऊन कपडे काय बदलवा म्हणून यानं एक दुसराच पराक्रम केला. सबन कपडे काढले, अंगातले मडक्यात भरले. मडकं, घागर, मटका असं काय म्हणते ते, गड्डी, त्याच्यात भरले, उलटी मारली डोक्यावर. कपडा एकही नाही अंगावर, कारण दरवाजेच बंद आहे सर्व. दिगंबरा दिगंबरा
जसा निघाला तिथं जाऊन सासरवाडीले कपडे बदलवले, कोट्यात जाऊन म्हशीच्या कोट्यात जाऊन कपडे बदलवले आणि घरात दसल्यावर सासऱ्याला दिसला. सासऱ्यानं पोराला सांगितलं, बाबू जवाई बापू आले म्हणे, कपडे दे म्हणे बदलवले, ओले झाले असन. मामाजी मी ओला नाही झालो म्हणल्या सासूले पुळकाच आला. सासू म्हणे, बापा माझं वय एवढ्या झडीत आला पण वला नाही झाला. तिनं सऱ्या गावात धेंडोरा पेटवला, माझं वय झडीत आला पण मग लोकच होय काहीतरी बाई या जवयात पावर आहे, काहीतरी चमत्कार आहे. शांताबाईचा जवळ झडीत आला पण मग लोकच होय याले काहीतरी समजते बा, याच्याजवळ काहीतरी पावर आहे. बाजूच्या कुंभारीन बाईचे गजे हरपले होते, तिच्या कानावर गेली गोष्ट, शांताबाईच्या जवळ झडीत आला पण वल्ला नाही झाला. मग ती आली, जवळ बापू तुमच्यात काहीतरी चमत्कार आहे, माझे 2 दिवसापासून गजे हरपले, सापडून आले. बरं याला समजत काहीच नाही, यानं बयात डोळे लावले, उघडले. बाई संध्याकाळ लोक तुझे गजे येऊन जाईल. कोण्या तरी शेतकऱ्यानं संध्याकाळी गजे हाणत आणले. योग बलवान तर गदा पैलवान. साधूच ऐकलं की असेच योग येत असते, असेच योग येते. मग तिनं दुसऱ्या दिवशी मडकी इकाले, गद्यावर मडके टाकले, खेड्यावर गेली. तिनं तिकडे धेंडोरा पेटवला. आमच्या गावातला शांताबाईचा जवळ 2 दिवसापासून हरपलेले गदे सापडून दिले आणि झडीत आला पण ओला नाही झाला. मग लोकांना विचित्र वाटलं. पत्रकारानं पेपर करते विचारे, पण काही करत आपण कोणताही हट्ट नका करतो, हट्ट करत जा. वर्गणीले जर लोक आले, नवऱ्यानं जर म्हणलं 1000 रुपये देतो तर तुम्ही करत जा हट्ट, 2000 असा हट्ट करा. एका बाईनं हट्ट केला होता, पंढरपूरले काय रेल्वेत बसली, नवऱ्याले म्हणे रेल्वेतनी एसटीतनी दोरी असते म्हणे वडाले घंटी, या रेल्वेत साखळी कायले आहे म्हणे. नवरा म्हणे इमर्जन्सी काही असलं तर साखळी वडा लागते, रेल्वे थांबते. ते म्हणे जंगलातही थांबते का म्हणे हो. मग कशी थांबते जंगलात तर साखळी वडा ना. ते म्हणे विनाकारण ओढली तर 2000 रुपये दंड भरा लागते, नाही तर 6 महिने सजा भोगा लागते. बाई म्हणे 2000 भरा पण साखळी पहाट, 2000 भरा पण साखळी वडा. हे म्हणे माझ्याजवळ 1200 रुपये आहे म्हणे. बाई म्हणे दुधाचे चोरून 800 ठेवले म्हणे, तुमचे 1200 माये 800, 2000 भरा पण साखळी. काहीच गरज नाही, पण माणूस कोणाचंच ऐकत नाही, पण बायकोच ऐकते का नाही. जन्म दिलेल्या मायले कोट्यात काढलं ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण कोणाला सांगू नको, या बुड्यावर नाव घालतो. आणि बुडा होता बाजूला झोपून, एक ती दाखड कुच्चात झोपला होता. यानं साखळी वळली, पोलीस आले, टीटी आले, कोण वळली. या माणसाला विचारलं, तुम्ही साखळी वळली का? म्हणे नाही, हे झोपून आहे बुड्याने यानं वळली म्हणे. त्या बुड्याला उठवलं टीटीनं, तुम्ही साखळी वळली का म्हणे आप्पा? म्हणे हो. काऊन वळली म्हणे? काय इमर्जन्सी आहे? या बाईनं माझी गच्ची दाबली म्हणे. या माणसानं मा खिशातले 2000 रुपये काढून घेतले म्हणे. 1200 यानं घेतले म्हणे, 800 न घेतले म्हणे. खोटं वाटत असेल तर पहा म्हणे. पाहिले तर हिच्याजवळ 800 होते आणि याच्याजवळ 1200. 2000 रुपये बुड्यानं घेऊन गेला आणि हे दोघंही 6 महिन्यासाठी जैलात गेले, अजून नाही आले. हट्ट करत जा पण असा करायचा. त्या राणीनं हट्ट केला, पाहिजे तर तेच हार. राजा चिनमिन झाला. एक दिवस त्या पेपर हाती आला. त्या पेपरवर होतं 2 दिवसापासून हरपलेले गदे कुंभारींचे सापडून दिले. शांताबाईच्या जवळ झडीत आला पण पॅम्पलेटवर आहे ना म्हणून थोडंसं करायला लागते आम्हाला. गोविंद्र राजाने सांगितलं, प्रधानजी शांताबाईच्या जवळ बोलावा. जसा त्याला बोलावणं प्रधानाचं गेलं, त्याचा धोत्राचा पितांबरच झाला, बीपीच वाढला. मग गुल्ले टाकू का झाबू टाकू, गदे नाही सापडले तर काही घोर नाही. पण राणीचा जर हार नाही सापडला तर बेबूचं राजा टकाशेर भाज्या आणि टकाशेर खाजा, फाशी दिल्याचे सोडत नाही. आणि प्राणात आत्मा बरं प्रिय, जीव कोणालाही प्रिय आहे. मग घाबरला. आणि हार चोरला होता घरकाम करणाऱ्या दासीनं. तिचं नाव होतं जिबली. आणि हे बसला दिवाणवर जवळ राजाच्या घरी. आणि हे जिबली त्या
जवळच्या भोवतालच झाडलोट करे. दाची होती ना काम करणार, तिले माहीत आहे हे जवळ एवढा चमत्कारी आहे. मा नाव सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण गदे सापडून दिले आणि झडी त्याला पण. हे पराक्रमी आहे. आणि हे याले मग याले पश्चाताप पुरायले. आता मरा लागते. यानं या जीपीनं केला ना आगाऊपणा गदे सापडेल म्हणून. मग हे जीपीले म्हणत जाय घेणं जिबले. तिले वाटते मलेच म्हणते, तिचं नाव जिबली होतं ना. हे याच्या जीपीले म्हणे घेणं जिबले कर्ण गौपणा जाना आता फाशीवर. तिले वाटलं मलेच म्हणलं. तिनंच जवळचे पाय धरले. तू मला कसं माहीत म्या चोरला म्हणून. योग बलवान की गदा फैलवान. साधूचं ऐकलं की असे जीव घेत असते. कीर्तन ऐकले की असं जीवनात चांगलं होतं. हार दिला जिबलीनं जवळ. जवाई बा मला फाशी नका देऊ देऊ राजाला. आता काय ताकद आहे त्याची फाशी द्यायची. आता काय मी म्हणीन तसं करल. मी म्हणीन तसं. हार दिला. प्रधानाला सांगितलं राजानं असा माणूस राजकीय कारभार सांभाळायला पाहिजे. गेले आपल्या राजकारभार सांभाळायला ठेवा. तसा राहणार नाही. प्रधान म्हणे तुमची लाईनी पोरगी लग्नाला आली देऊन द्या याले. त्याशी अटकून राहत नाही. राजानं लाईनी पोरगी दिली. पुरी 2-2 बायका होय ना, होय नाही का. पुरी करीना आता नाही भेटे. पण पुरी आमच्या आप्पाले 2 बायका होत्या. पण 2 बायकां फजिती. एक ते दोघीचे भांडणं झाले होते. 2 बुड्याचे ना आमच्या आप्पाचे. बुडा हुशार होता. रामायण वाचे पोती वाचे. आमच्या आई म्हणे आप्पाली विचारून बरं म्हणे संक्रांत काय चार आहे यावर्षी. आता लाईनीनं धरली कॅल्लेर. बोला बाली बाचा बाचे कॅल्लेरा धरे बुड्याची बुडीची. एकीन धरला केष्टा, एकीन धरली शेंडी. बुडा पडला खाली, बुड्या पडल्या अंगावर. मी विचारलं आप्पा संक्रांत काय चावर आहे दिसत नाही का म्हणे बोहार्या माऊरावर आहे ते. हे संक्रांतच होय म्हणे. जास्त झालं वाटते. बरं हसा तुम्ही. मी बाथरूमून येतो. पोरगी दिली. डमणीत बसवली. नवरीन घेऊन चालले. नवरीन डमण्यावर आहे ना पहिले. आता आहे का डमण्या. पोरगी बैकू ये माहेरी चालली का सासरी चालली. मांग जर तोंड असलं तर माहेरी चालली आणि बैलाकडे तोंड असलं की पोरगी सासरी चालली. असं होता. अंदाज होता त्याचा. आता मांगही तोंड नाही पुढे नाही. मोटरसायकलवर चालल्या. इकडे तोंड नाही इकडे नाही. आळवं आहे ना आळव्यात पाहू राहिल्या. कुठे चालल्या पताच नाही. लॉकडाऊन म्हणजे 17 पुरी गेल्या आमच्या परिसरातल्या. एक म्या मागतली दिली नाही बोहारी आईनं पोरासाठी. नाही तर घाणसाण घरावर गोटे. ते वातावरण भरलं बेकार. पण मी बाबा त्याच्या लय खिलाफ आहो. खिलाफ म्हणजे कसं मी समजावून सांगत असतो पोरीले. एका पोरीने एका पोराला म्हणलं तर मी बाजूलाच बसून होतो खिडकी एसटीत. हे पोरगी त्याच्या डोळ्यात पाच जाय. पोरगी माधुरी दीक्षित सारखी दिसे. पोरग म्हणलं तर जॅनिलीवर सारखं वंगईल्या वाहनाचं. पुढून भांग खाल्ला होता मागून तसंच होतं. हे पोरगी त्याच्या डोळ्यात पाय. आणि मले फोन येत जाय. जसे तुमचे कसे येत फोन कुठं का तसे मले फोन ये. या फाट्यावर उतरा बोर्डच दिसते तुम्हाला. पाव खिडकीतून बोर्ड. हे पोरगी पाय त्याच्या डोळ्याकडे. आणि हे पोरगी त्याले म्हणे गजा रे काय व फिरते तू या डोळ्यात कनी पोरा म्हणजे सारं जग दिसते रे. मी म्हणलं मले उतरा लागते ते बोर्ड दिसते का बाई. पाय बरं त्याच्यात. हे केला म्या विनोद. मग म्या म्हणलं हे पोरगी ना लहान आहे आपल्या लेकरासारखे. हिला काय समज आहे. म्हणलं बाई त्याच्या डोळ्यात जगगीक काही नाही बरं. दुरून डोंगर साजरा. जवळ जाऊन पाहिजे तर चिपडाशिवाय काही नाही त्याच्या डोळ्यात. पण पोरगी मले म्हणे बाजी लाख गहरा हो सागर तो क्या प्यार से कुछ भी गहरा नहीं. त्या पोराले वाटलं हे मा बैकोते वाटते. पोरानं अशी हाडी मारली हातात. मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगा. पोरगी म्हणे पंख होते तो उड आती रे. पण मी म्हणलं मी जिथं उतरलो तिथंच ते पोरगी उतरली. पोरग पुढच्या गावली उतरलं. मी पोरीच्या मांग गेलो. त्या पोरीच्या घरी गेलो आणि तिच्या बापाला सांगितलं काकाजी आपल्या बाईवर लक्ष ठेवा. त्यानं मला धन्यवाद म्हणलं. मा मरण सुद्धा होते. लोकांचं येडे इचकलं होत असलं तर सांगत जा. नाही सांगितलं नुसतंच पाहिलं तर मरण चांगलं होत नाही. कोणाचं झालं नव्हतं. पितामह भीष्माचार्य इच्छित मृत्यू आहे. बापाचा वर आहे म्हणलं त्या दिवशी मरण येईल.
पण द्रौपदीची साडी ओढली पण पाहिलं पण बोलला नाही. 52 दिवस बाणावर झोपले, एका एका बाणाच्या ठिकाणी हजारो विंचू चावल्याची वेदना होईल असं बोललं नाही की मरण चांगलं होत नाही. पण विदुर काकानं पाहिलं आणि बोलला, ए दुर्योधना, खबरदार हात लावशील तर द्रौपदीच्या साडीला, ए दासीपुत्र अवकातीत राह. पोरग ऐकत नाही म्हणून बापाजवळ गेले. दादा, विदुर काका म्हणजे धृतराष्ट्राला, दादा या दुर्योधन 100 कौरवात असं त्यांनाच करते. पोरग नालायक आणि बाप महान नालायक. मा बाबू तसा. यदा तो राजा स्वसुतान साधू उष्णन्न धर्मेन विनश्य दृष्टी. जर पाहिलं प्रतिकार शक्ती असली तर बोला लागते, आणि नाही शक्ती असेल तर उडून जा, मरण चांगलं होईल. देवाची निंदा, देवाची टिंगल, चांगल्या लोकांची जर टिंगल केली नाही, नुसती ऐकली तरी गाय कापल्याचं पाप. देवाची निंदा कोण केली, आपण नुसतं हु हु जरी केलं, हु हु नाही केलं, ऐकलं तरी. हरिहर निंदा सुनई जो काना होवे पाप गोघात समान. राम सिया राम सिया राम हरे राम. राम सिया राम जय जय राम. हरिहर निंदा सुनई जो काना होवे पाप गोघात समाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. साधूचं ऐकलं की योग चांगले येते, म्हणून इकडे तिकडे बसल्यापेक्षा कीर्तन ऐकत जा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय, कल्याण झाल्याशिवाय नसन मनात तरी कीर्तनात येऊन बसत जा. जीवनाचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचंही झालं, माय झालं, तुमचंही होणार आहे. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. 2 वर्ष आयुष्य कमी केलं तरी चालते, पण कार्यकर्ते यायचं आणि कीर्तन ऐकणाराचं महाराज यायचं करत जा जास्त. कारण कीर्तनकार लय भेटेल, कार्यकर्ते नाही भेटत. कीर्तनकार लय भेटे, सप्ताह करणारे भेटत नाही. आणि त्यातल्या त्यात हे महाराज लोक पण भेटत. वाघींचं दूध भेटन, वाघींचं पिलू भेटल, पण हे भेटत नाही. पण आपलं भाग्य आहे इकडे तर लयच रत्नाची खाणं आहे या परिसरात. हे असं असं आमच्या इकडे अरे बापरे. पण मले भेटू राहिले बा देवाच्या कृपेनं असे ऐकायले ना असे. नाही तर आमच्या इकडे काही नाही, कठीण काम आहे हे. नाहीच आहे इकडे तिकडे, फार कमी आहे. आम्हाला एक जर मृदंगाचार्य आणायचं असलं तर फार लयच पैसे लागतात. इकडे लागत असं नाही, द्यायला लागते, त्याची किंमत आहे, कला आहे. चला असं आपला विषय होता, काय होता विषय, कुठं होतो आपण, बरं जिथं असेल तिथं. जटावी पक्षी जट. मी एक चरण सांगतो आणि आपला शेवा टप्ती घेतो, नाही तर बा काहीच नाही सांगत. अभंगाचा घेतला रूप. आता दुसरं काही बोलत अजिबात बोलत नाही. आपल्याजवळ 10 वाजून 36 मिनिटं झाली. आता आपल्याजवळ 24 मिनिटं बाकी. 24 मिनिट काही कमी नाही. 24 मिनिटं कमी आहे का? 24 मिनिटात तर 24 जिल्हे पेटवतो. 24 मिनिटं कमी आहे का? काही लोकांना टायमाची किंमत नाही. काही लोकांचे 24 मिनिट आणि 2 मिनिट काय हो. 2 मिनिट एका सेकंदाची किंमत विचारा. ॲक्सिडेंट होणार आले एका सेकंदात कुटुंबाच्या कुटुंब मातीत जाते. तेही नसेल तर आपल्या बायकोला विचारा, बाहेरपणाच्या टाईमचे 2 मिनिट कसे असते. ते म्हणते तुमच्याकडे असते तर बरं असते. विठ्ठल विठ्ठल जटायू पक्षाला सांगितलं, सीतामाईले रावणानं नेलं. जटायूनं मारली भरारी. जटायूले म्हटलं तुझं काही चालत नाही. त्यानं मध्ये धक्का मारला, रावणावर भरारी मारली. ते का मासारखा होता का जटायू? आपल्यासारखा होता का? ते छत्रपती शिवाजी महाराजासारखा. त्याचं हृदय कसं होतं माहिती आहे जटायूचं? छत्रपती शिवाजी महाराजासारखं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, जे आमच्या बायाले नाचवल, आमच्या बायाची अवहेलना करेल, त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. तसा जटायू पक्षी म्हणे, जे माया सीतामाईची अवहेलना करेल, त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. मारली भरारी मारली. रावण बलाढ्य कपटानं त्याची फक तोडली. एकच आवाज दिला खाली पडताना, रामा मेलो रे बापा. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र यातीची स्तविती. त्याला नख दिसत नाही. पण एकदा सीतामाईसाठी झुंज घेतली तर निर्गुण ब्रह्म सगुण होऊन जंगलात
मांडीवर म्हणून घे विवंत क्षैर मुकुंदस्य मुकाम तुले मरू देत नाही माझ्या डोळ्यात पावर आहे दृष्टीपात करतो ते जटायू म्हणते देवा रात्रंदिवस भजन करायला लागते मरतानी तुझे नाव यासाठी मराच्या तुझे नाव यासाठी आता नाव जाऊ दे माया मराच्या टाइमले तू चाला आणि एकदा तुले पाहिल्यावर जगात पाहण्यासारखं आहे तरी काय विठ्ठल विठ्ठल त्या जटायू पक्षाने म्या विचारलं असं गृहीत धरू जटायू फकट उठल्यावर काय वाटलं मरणाचं दुःख झालं देवाचं रूप पाहिल्यावर कसं झालं फकट उठल्याचं दुःख वजा झालं आणि देवाचं रूप पाहिल्याचं दुधे महाराज तुम्हाला सांगतो फक्त नाही तर दुसऱ्याला सांगत नाही पण तुम्हाला सांगतो आणि एक आपल्या बुद्धीशी संवाद केला रूप पाहता लोचनी सुख झाले व रामाचं रूप पाहिलं एवढं सुख झालं एवढं किती सुख झालं आनंदाचे डोही आनंद किती झालं सांगा तर खरी काय सांगू झाले काहीच बाय रूप पाहता लोचनी सुख झाले व साधे एक दिवस बुडत हे जन न दे कवे डोळा येतो कडवेडा म्हणून ज्ञानोबरायाची दृष्टी समाजावर गेली तर लोक दुःख भोगू लागले त्याला सांगितलं की परमार्थ करा पण ऐकत नाही सांगे पुये पंखीचे किडे काय चिडसे घेते ज्ञानोबराय म्हणते जखमीत पडलेले किडे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ते जखमीतच धसते तसे लोक व्यवहारातून संसारातून बाहेर काढून परमार्थाच्या दृष्टीत लावा लोक संसारातच जोर करते जखमीतला किडा जखमीची किडस करत नाही तसे लोक संसाराची किडस करत नाही पण ज्ञानोबरायाची दृष्टी गेली एवढे लोक दुःख भोगू लागले आणि जे का रंजले गांजले म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा दिवस ज्ञानोबरायाचं हृदय भरून आलं लोकांचं दुःख पाहून आणि प्रतिज्ञा केली येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा अवघाचे संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा केली आनंद भरीन तिन्ही लोक जाईन गे माये आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपूर आणि पंढरपूरला गेले त्या गाभाऱ्यात गेल्यावर मदनाता पुतळा राज सकुमार विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एकदान समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी नृत्य सुंदर ते ध्यान माझ्या विठोबाचा विठू माझा लेकुरोळा वेदालाही आणि ते लावण्य सच्चिदानंद रूप आहे ईश्वर पद्धती हेतवे तापत्र विनाश आहे श्रीकृष्ण ते रूप पाहिल्यावर त्या माऊलीला एवढं सुख झालं सांगाव कोणाजवळ मग त्या माऊलीने आपल्या बुद्धीशी संवाद केला अभंगाचं पहिलं चरण रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल एकदा हातवरी करा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन करू सर्वजण एकदा हातवरी करा करा सर्वजण करा ना बाबा राहू द्या तसेच रातभर हेमंतातल्या बाया करा ना हातवरी तेराच्या लग्नात तर लय नाचल्या धर्म की जय हो अधर्म का
नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गो माता की, भारत माता की, माता पिता की, गुरुदेव की, अन्नदाते की, आज के आनंद की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, हर 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 हरे विठो थोड्या टायमात कीर्तन बंद करतो. अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो, सोडण्याच्या भानगडीत पडत नाही. अभंग सोडत नसते, अभंग धरत असते. सांगण्याचा प्रयत्न करा. काय ताकद आहे माई सांगायची, काय ताकद आहे अभंग सोडायची, ताकद आहे अभंग सोडायची. अहो आपण तर सरळ सरळ आपल्याला समजते तेवढाच अर्थ घेतो. संताची भाषा समाधी आहे. आपण तर हरिमुखे म्हणा म्हणल्या तोंडानं हरी म्हणावं, पण ज्ञानोबरायाचे काय हेतू असेल, जगात हरीच मुख्य असाल अशी जर हेतू असेल तर असा जर हेतू असेल, किंवा मुक्यानं हरी म्हणा, हरी मुख्य म्हणा. अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो, सोडण्याच्या भानगडीत पडत नाही. रूप पाहता लोचनी, या डोळ्यानं रूप पाहिलं पांडुरंगाचं तर एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. संसारातल्या लोकांनी सांगितलं तर त्या सुखात इर्जन पाडते. म्हणून आपल्या बुद्धीशी संवाद केला. हे सखी, हे बुद्धिरूपी सजनी, एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. त्यांना माऊलीला विचारला गेलं, ज्या परमात्म्याला पाहिलं तुम्ही ते परमात्मा राहते कुठं. दोन चरणी मी तोंडी सांगतो शेवटचं, म्हणजे आपला टाईमच झाला. दोन चरणी असं तोंडीच सांगू दे. तो परमात्मा राहते कुठं बा. ज्या पांडुरंगाचं, ज्या परमात्म्याचं रूप पाहिलं देवाचं आणि तुम्हाला एवढं सुख झालं, ते राहते कुठं. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश विश्वाधारम गगन सदृश्य मेघवर्णम. शेषावर शयन करत आहे क्षीरसागरात, म्हणजे तो. हा म्हणजे विटेवरचा तो. हा कसा आहे, बरा आहे. कसा आहे तो, हा विठ्ठल, तो हा माधव, बरवा. व्यवहारिक दृष्टीनं बरा म्हणजे मध्यम, परमार्थिक दृष्टीनं बरा म्हणजे सर्वात श्रेष्ठ, श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ. तो हा विठ्ठल. त्याच्याही पेक्षा जवळ जर सांगायचं झालं तर तो म्हणजे विटेवरचा, हा म्हणजे हृदयातला. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा परिभ्रांतीशी कामू. 5 ओव्या माऊलीच्या सांगितल्या. उपकारातून उत्तीर्ण झालो नाही, पण प्रामाणिकपणा म्हणून सर्वांनीच सांगत जा विठ्ठल. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा आहे, सुख देणार आहे, मोक्षदायक आहे, कल्याणकारक आहे. बरं, एवढ्या कमी वयात तुम्ही 21 वर्षात, इथल्या कमी वयात चांगदेव 65 सारखा ग्रंथ, अमृत अनुभवासारखा, मृग जडजे तनु मंडे तेत असे पाकोरडे मावो मांडू तेथे ओला सुकळ. चांगल्या चांगल्याची बुद्धी भ्रम कचाट्यात पडते. एवढे महान विशाल ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखे, हरिपाठासारखे, तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं ज्ञान, एवढा तुम्हाला परमात्मा प्राप्त झाला, एवढी गोडी कशी लागली. माऊली म्हणते हे काय एका जन्मातलं पुण्य आहे का. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली हो जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. टाळी वाजव. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. बहु पुण्य केले.
वाटत राह असं म्हणलं तर टाळ्या वाजवत जा त्याला मग नवीन नवीन चाला मनाची हरीत येते 7 दिवस आहे आता चला बहुता पुण्याच्या सायासी चरण जोडिले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तीड तीड पुण्य साच पडे जोडे बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली लय जन्मातलं पुण्य आहे एका जन्मातलं पुण्य थोडं इथं बसणं म्हणजे इथं कीर्तनाले काऊन लोक याले कानाडोळ्या करते सोन्याच्या दुकानात जायचं असलं तर खिशात पैसे पाहिजे कीर्तनात याले पुण्य पाहिजे कीर्तनात याले बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली चला संसारात सुख नाही सगळ्या लोकांचं म्हणणं आहे सुख आहे पण क्षणिक आहे सुख आहे पण क्षणिक आहे गाडी घेतली 4 व्हीलर घेतली की सुख वाटते पण त्या सुखाचं रूपांतर दुःखात झाल्याशिवाय राहत नाही 4 व्हीलर घेतली तर सुख वाटते कुटुंबासहित पलटी झाली तर बिल्डिंग बांधली तर सुख वाटते यंगता उतरताना पाय घसरला कंबर मोडली तर बांधली का सुख वाटते क्षणिक आहे लेकरू झालं की सुख वाटते का नाही इकडे लेकरं झालं की पेढे वाटायची पद्धत आहे का आहे वाटत जाऊ नका आजपासून खोटं नाही बोललं कीर्तनातले शब्द खोटे नसते मग वाटावंच नाही का झाल्याबरोबर नाही वाटायचे चांगले असे कीर्तनात बसले असे उभे राहिले मग भारोभार वाटायचे मग भारोभार नाही तर लेकराचा लहानपणी पेढे वाटायची गडबड केली ना म्हातारपणी ते लेकरं जोडे मारायची गडबड करते बापाले आणि पेढे कसे वाटावे ही पद्धत आहे लेकरू 400 ग्राम होतं एवढंसं काचात नाही वानेरींच्या पिल्ल्यासारखं आणि मला अर्धा किलो पेढा मला एकट्याले मी एकदा पेढ्याकडे पाहू एकदा लेकराकडे पाहू एकदा त्याच्या माईच्याकडे पाहिलं एकदा त्याच्या बापाकडे पाहिलं बाप 3 क्विंटलचा माय 2 क्विंटलची पोरग 400 ग्रामचं मी म्हणलं काय राजा पाड खोदला उंदीर निघाला एवढे लेकरू त्याचे पेढे वाटले डुक राहिले 20 झाले पेढे वाटले लोकांना म्हणा तुमचं 1 नंबर लेकरू आहे भारोभार पेढे वाटत जा 1 नंबर आपल्याला आपल्या लेकरावर स्वाभिमान नसला पाहिजे आय एम प्राऊड ऑफ यू माय सन मा पोरावर अभिमान आहे गर्व असं म्हणायला पाहिजे नाही तर लोकांना म्हणा काय तुमचं लेकरू नालायक आहे काय पेढे वाटता विठ्ठल विठ्ठल पोरग झालं की सुख वाटते पण क्षणिक आहे त्याच पोरानं जर बापाले म्हणलं बाबा तुम्हाला अक्कल नाही दुःख झालं ना नाही बायको केली सुख वाटते त्याच बायकोले पाणी मागा तिनं म्हणा येलू नका भादरू नका दुःख झाल्याशिवाय संसारात सुख नाही असं नाही हाय पण क्षणिक आहे पण परमार्थात क्षणिक सुख नाही अभंगाचं शेवटचं चरण सर्व सुखाचे सर्व सुखाचे आकार सर्व सर्व सुखाचे आकार
पार कोणे दिवशी पाया नाचा कर चालत जावे समयाचे सादर व्हावे समयाचे सादर व्हावे रे रे रा रे रा रे रा रे रे रा रे रा रे रा रे रा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वचनी सुख झाले ओ सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाच्या अग्र बापरखुमदेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पायाच्या प्रसादी काही बोलिलो येणं दे मज क्षमा करणे संती माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं माऊलीची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं तुमच्या सज्जन लोकांच्या आशीर्वादामुळं आजचं पहिल्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करतो शूरवीर अहिल्याबाई होळकर संत बाळूमामा प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जे काही शूरवीर आहे संत महात्मे आहे आणि जे आपले बसलेले सर्व भाविक मंडळी आहे महाराज मंडळी आहे सर्वांच्या चरणी आजचं कीर्तनरूपी पुष्प समर्पित करून वाणीले विराम देतो चांगलं तेवढं गुरुवारी गुलाबरावजी महाराज राऊत आळंदीकर वाईट असेल ते माझ्या बुद्धीचे दोष चांगलं चांगलं घेऊन जा चांगलं चांगलं घेऊन जा चांगलं पाच जा चांगलं रात जा चांगले खात जा चांगले बोलत जा चांगले चालत जा मी जरासा थोडासा पाय इकडे गेला तर मग पायात हाडूक रुतलं होतं त्या हाडकाने मला सांगितलं होतं व्यवस्थिशीर चाल मी बी एक दिवस असाच माणूस होतो पण हाडूकून त्या मला त्यानं सांगितलं होतं त्या हाडकांना एक दिन निकले सहर करणे मन में कई अरमान थे चलने वाले चल संभल के हम भी कभी इंसान थे आणि त्या मेलेल्या माणसासाठी होतं मशानात रुतलं होतं हाडूक मशाना मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया आते आते मरणाऱ्या माणसाला मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया आते आते क्या मिला इस दुनिया से अपनों ने जला दिया जाते जाते आपलेच पोरं आपल्याला जायत असेल तर कमाई करता कोणासाठी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल 2 मिनिटं उठू नका कोणी